3 किलो अस्सल आगरी मसाला। नमस्कार सखींनो, जान्हविका पाकसिद्धीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आपल्या 1 किलो आगरी मसाल्याच्या रेसिपीलाही तुम्ही जो उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुमच्यापैकीच एका सखीने कमेंट करून 3 किलो मसाल्याचे अचूक प्रमाण विचारले होते, म्हणून आज मी तुमच्यासाठी 3 किलो मिरच्यांसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची अगदी मोजून मापून यादी घेऊन आले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात मी तिखटपणा वाढविण्यासाठी एक टिपसुद्धा दिली आहे। तर सुरुवात करूया। 3 किलोसाठी सुरुवातीच्या मिरच्याचे प्रमाण पाहूया। 1 बेडगी किंवा संकेश्वरी मिरची 2 किलो 250 ग्रॅम छान रंगासाठी। 2 लवंगी मिरची 750 ग्रॅम झणझणीत तिखटपणासाठी। 3 आता पाहूया 3 किलोसाठी लागणारा खडा मसाला। तुम्हाला समजावे म्हणून थोडे मी हळूच वाचणार आहे। धने 750 ग्रॅम, हळकुंड 150 ग्रॅम, काळी मिरी 60 ग्रॅम, लवंग 60 ग्रॅम, दालचिनी 60 ग्रॅम, बडीशेप 150 ग्रॅम, जिरे 150 ग्रॅम, शहाजिरे 30 ग्रॅम, मोहरी 30 ग्रॅम, मेथीदाणे 30 ग्रॅम, तेजपत्ता 30 ग्रॅम, चक्रीफूल 30 ग्रॅम, मोठी वेलची 30 ग्रॅम, खसखस 60 ग्रॅम, खडा हिंग 30 ग्रॅम, दगडफूल 30 ग्रॅम, जावित्री 15 ग्रॅम, नाकेश्वर 15 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम। मिठाचा वापर मसाल्याच्या शेवटी करायचा आहे, म्हणजे मसाला पूर्ण जेव्हा दळून होतं तेव्हा त्याच्यामध्ये 150 ग्रॅम मीठ घालून द्यायचे, म्हणजे मसाला वर्षभर चांगला टिकून राहतो आणि जाळी पडत नाही। 4 तिखटपणासाठी खास टीप, जर तुम्हाला मसाला अजून जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही बेडगी मिरचीचे प्रमाण थोडे कमी करून लवंगी मिरचीचे प्रमाण वाढवू शकता। दोन्ही मिरच्या 1.5 किलो घेतल्या तरी तुमचा मसाला एकदम झणझणीत तयार होईल। तर सखींनो, हे होतं 3 किलो आगरी मसाल्याचं परफेक्ट प्रमाण। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। आपल्या जान्हविका पाकसिद्धी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक उपयुक्त माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।